व्लॉगला सुरुवात करायची होती. सकाळी लवकर उठलो आणि रेल्वे स्टेशन गाठलं. रेल्वे स्टेशनवर पोहोचलो तर रेल्वे स्टेशनला आल्याच्यानंतर सकाळी सकाळी एवढं रिकामं रेल्वे स्टेशन मी कधीही पाहिलं नव्हतं, तेही रेल्वे यायच्या टायमाला. स्टेशनच्या दोन्ही बाजूनं बघितलं. रेल्वे स्टेशन एकदम शांत होतं, रिकामं होतं. वातावरणामध्ये सकाळी पक्ष्याचा आवाज येत होता आणि स्टेशनवर लोकांची गर्दीसुद्धा खूप कमी होती. मग काय, रेल्वे स्टेशनच्या एका कट्ट्यावर बसलो आणि तिथंच वाट बघत बसलो रेल्वेची. आता असं वाटत होतं की रेल्वे आता येईल मग येईल, परंतु रेल्वे लेट झालेली होती. सुरुवातीला एक रेल्वे आली आणि वाटलं की आपलीच रेल्वे असेल, कारण रेल्वेचा टाईम झालेला होता. परंतु मोबाईलमधलं ॲप्लिकेशन उघडलं आणि रनिंग स्टेटस पाहिलं आणि मग समजलं की आपली रेल्वे आलेली नाही आहे, ती लेट आहे. बघता बघता आपली रेल्वे आली. रेल्वेचा आपला कोच शोधला, डब्बा बघितला आणि त्यामध्ये शिरलो. कोचचा दरवाजा उघडला आणि रेल्वेमध्ये बसलो आणि बसल्याच्या नंतर आता उत्सुकता होती ती फक्त वेरूळला पोहोचायची, छत्रपती संभाजीनगरला जायची. छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनला उतरलो. बाहेर पडल्याच्या नंतर पाहिलं तर रेल्वे स्टेशनचं. मग तिथून एक ॲटो पकडला आणि सिडकोला गेलो. सिडकोवरून परत वापस आलो आणि परत बस धरली, ती CBSची म्हणजेच मध्यवर्ती बस स्थानकाची बस धरली आणि त्या ठिकाणी गेलो ॲटोनं. बऱ्याच दिवसानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये बरीच दिवस काढलेली असतानासुद्धा कधी वेरूळ पाहिलेलं नव्हतं. व्लॉगच्या निमित्तानं वेरूळ पाहण्याचा योग आला. नेमकं काय आहे बघण्यासारखं, तर आपण बसने प्रवास करायला सुरुवात केली आणि वेरूळच्या दिशेने निघालो. बसने प्रवास करत असताना अगदी सुखद आनंद येत होता आणि शेवटी आपण पोहोचलो वेरूळला. वेरूळच्या लेण्यांमध्ये सुरुवातीला पोहोचल्या आपल्याला त्या ठिकाणी एक 40 रुपयाचं तिकीट काढावं लागतं आणि ऑनलाईन काढलं तर 35 रुपये. आणि तुमच्याकडे जर कॅमेरा असेल, तुम्हाला बाहेरून व्हिडिओ घ्यायचे असतील किंवा फोटो क्लिक करायचे असतील तर त्यासाठी एक 25 रुपयाचं तिकीट काढावं लागतं आणि ते तिकीट काढल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी आतमध्ये एंट्री मिळते. आपण मधात गेलेलो आहोत आणि आपण आता सध्या जे पाहत आहोत, सुरुवातीला पोहोचल्या सरळ मेन गेटमधून ज्यावेळेस आपण पडतो त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं ते सुरुवातीलाच कैलास मंदिर. या ठिकाणी पोहोचताच लेणी क्रमांक 16 म्हणजेच कैलास मंदिर. मंदिराकडे पाहिल्याच्या नंतर डाव्या बाजूला 17 ते 34 क्रमांकाच्या लेण्या आहेत आणि इथून उजवीकडे 1 ते 15 क्रमांकाच्या लेण्या आहेत. सुरुवातीला वेरूळमध्ये पोहोचल्याच्या नंतर कैलास मंदिरामध्ये गेलो, कारण की पोहोचल्या पहिल्यांदाच हे मंदिर दिसतं. वेरूळमध्ये तिन्ही धर्माच्या लेण्या आहेत. अजंठामध्ये बौद्ध धर्माच्या लेण्या आहेत, परंतु इथं हिंदू, बौद्ध, जैन अशा तिन्ही धर्मांच्या लेण्यांचा संगम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. कैलास मंदिर अभूतपूर्व काम. या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला समजेल की जगभरामधून लोक या ठिकाणी बघायला का येतात, या मंदिराची एवढी चर्चा का आहे. या लेणी क्रमांक 16 कैलास मंदिर फक्त हातोडा आणि छन्नीचा वापर करून आजपासून सुमारे 1200 वर्षापूर्वी माणसांनी एका संपूर्ण डोंगराला कोरून जगातील सर्वाधिक मोठी मोनोलिथिक एकच अखंड दगडापासून बनवलेली रचना आहे. ही रचना तयार कशी केली? कैलास मंदिर हे मंदिर कोणत्याही प्रकारे दगड जोडून किंवा सिमेंटानं बांधलेलं नाही, तर संपूर्ण डोंगर कोरून वरपासून खाली कोरत आणून हे मंदिर तयार करण्यात आलेलं आहे. मंदिराचं स्थानसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. हे का निवडण्यात आलं, तर कोट्यावधी वर्षापूर्वी पृथ्वीतून निघालेला लावा थंड होऊन डेक्कन ट्रॅप्स बेसॉल्ट खडकाची निर्मिती झालेली होती. हा डोंगर जो आहे तो पूर्णपणे बेसॉल्ट खडकाचा बनलेला आहे. डोंगर रांग जी आहे ही जी पूर्ण आहे ती बेसॉल्ट खडकाची आहे आणि ही कोरून वेरूळच्या लेण्या बनवण्यात आलेल्या आहेत. यातील 34 लेण्यांपैकी सर्वात मुख्य आणि अद्भुत रचना असणारं कैलास मंदिर. या मंदिरातील कीर्तिस्तंभ तुम्ही तुमच्या 20 रुपयांच्या नोटेच्या मागे देखील पाहू शकता. त्या नोटेवर तुम्हाला हा स्तंभ दिसणार आहे. या स्तंभाची उंची 70 फूट आहे आणि मंदिराची एकूण उंची 96 फूट आहे. बेसॉल्ट खडक अतिशय कठीण असणारा दगड. आजच्या आधुनिक काळात सुद्धा तंत्रज्ञानाने तो कापणं, म्हणजेच इक्विपमेंट नसतील, साधनं नसतील तर तो कापणं अवघड आहे. परंतु त्या काळी पाण्याचा निचरा करणारी प्रणाली म्हणजेच वॉटर ड्रेनेज सिस्टीम असताना बाल्कनी, जिने सर्व केवळ दगड कोरून बनवलेलं आहे. मंदिराची निर्मिती
इतकी अचूक आहे की प्रत्येक खांब एका सरळ रेषेमध्ये आहे. एकही छोटी चूक झाली असती तर सगळ्या मंदिरामध्ये गडबड झालेली असती. सगळ्यात मोठं रहस्य म्हणजे हा डोंगर कोरताना काढलेले जवळपास 4 लाख टन दगड जे आहे ती नेमकं कुठं गेलेली आहेत, त्याचा मलबा कुठं आहे याचा आजही कोणाला ठाव ठिकाणा नाही, कुठेही ते सापडलेले नाही. इतिहासकार काय सांगतात तर इसवी सन 756 मध्ये राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम याने भव्य मंदिराची संकल्पना मांडलेली होती. जगात इतर सर्व लेण्या आहेत किंवा जगभरामध्ये कुठेही लेण्या असतील किंवा मंदिरं आहेत ती डोंगराच्या समोरून कोरून मागे नेलेली आहेत, परंतु जगातील हे केवळ एकमात्र मंदिर आहे जे आश्चर्य आहे की वरून खाली कोरत आणलेलं आहे. मंदिराची निर्मिती करत असताना किंवा कुठल्याही स्ट्रक्चरची निर्मिती करत असताना खालून वर बांधून न्यावं लागतं, परंतु हे मंदिर जगातील एक अभूतपूर्व आश्चर्य आहे जे वरून खाली कोरत आणलेलं आहे. आणि एका लहान चुकामुळे हे संपूर्ण मंदिर पडू शकलं असतं किंवा याच्यामध्ये खराबी झालेली असते, परंतु या मंदिरामध्ये कुठेही चूक नाही आहे. सगळं काही वॉटर लेवलमध्ये आहे. इतिहासकारांच्या मते हे मंदिर बनवण्यासाठी 7,000 मजुरांनी सुमारे 18 वर्ष काम केलेलं असावं. हे संपूर्ण मंदिर भगवान शिवाच्या कैलास पार्वतीच्या भक्तीमध्ये एका रथाच्या आकारामध्ये कोरलं गेलेलं आहे. मंदिराच्या एका भिंतीवर संपूर्ण रामायण, हनुमान आणि त्यांची वानरसेना आणि दुसऱ्या बाजूला महाभारत कोरलेलं आहे. मंदिराच्या मध्यभागी मुख्य खोलीमध्ये शिवलिंग आहे जिथं प्रकाश पडतो. इतिहासकारांच्या मते या मंदिराच्या खाली एक संपूर्ण भूमिगत गाव देखील होतं, अंडरग्राऊंड विलेज देखील होतं, परंतु त्याचे रस्ते बंद झालेले आहे. मंदिराच्या खाली हत्तीचे सुंदर कोरीव काम आहे. हत्तीचे पुतळे आहेत जे संपूर्ण मंदिराचा भार उचलून धरल्यासारखं वाटतात. 1682 मध्ये औरंगजेबाने 1000 मजुरांना हे मंदिर तोडण्यासाठी पाठवलं होतं. 3 वर्ष प्रयत्न करून सुद्धा बेसॉल्ट खडक जो अतिशय कठीण दगड आहे आणि तो कठीण असल्यामुळे मंदिराला ते नष्ट करू शकलेले नाही. मंदिरावर फक्त आगीचे डाग शिल्लक राहिलेले आहेत. या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे हे डोंगर कोरत असताना 4 लाख टन दगड जी आहेत ती नेमकं कुठे गेलेली आहे, अचूक मोजमाप कसं केलेलं आहे. रहस्य आजही उलगडलेलं नाही. हेच रहस्य आहे आणि अद्भुत रचना, ऐतिहासिक मंदिर आणि वारसा याला निश्चितच भेट दिली पाहिजे. आता बघूयात बाकी लेण्याबद्दल. तुम्हाला ती या ठिकाणी येऊनच प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिल्याच्या नंतर समजणार आहे. इथं आल्यानंतर तुमचे डोळे फिरल्याशिवाय राहणार नाहीत एवढं मात्र नक्की आहे. कारण सुंदर इतिहास आणि महाराष्ट्राचा वैभव संपन्न ठेवा आणि ऐतिहासिक ठेवा, वास्तुकलेचा अभूतपूर्व नमुना महाराष्ट्रात आणि त्यातली त्यात आपल्या मराठवाड्यात आहे. हे जे मंदिर आहे ते मंदिराचं मुख्यद्वार आहे कैलास टेम्पल आणि इथून मधात गेल्याच्या नंतर सुरुवातीला तुम्हाला ही मूर्ती पाहायला मिळते. दोन्ही बाजूंनी हत्ती आणि मधामध्ये ही मूर्ती आहे. बाजूला 2 मूर्त्या आहेत. एकदम रेखीव काम आहे, कोरीव काम आहे, जबरदस्त असं काम आहे. या ठिकाणी डाव्या बाजूला पाहिल्याच्या नंतर तुम्हाला हा एक खांब दिसेल, एक स्तंभ दिसेल. हा स्तंभ 20च्या नोटेवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रत्यक्षदर्शी तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी येता त्यावेळेस जर हा स्तंभ तुम्ही डोळ्यानं पाहिला तर तुम्हाला तो ऐतिहासिक ठेवा पाहिल्याच्या नंतर तुमच्या मनाला हुरळ पडल्याशिवाय राहणार नाही. तुमचा जगाशी संपर्क तुटणार आहे. या ठिकाणी आल्याच्या नंतर तुमच्या मनातले सगळे विचार बाजूला राहतात आणि फक्त या ठिकाणी वेळ कसा गेला हे समजत नाही. सध्या आपण उभे आहोत ते वेरूळच्या मुख्य आकर्षण असलेल्या 16व्या क्रमांकाच्या कैलास मंदिरामध्ये. या मंदिरासमोर उभं राहिल्यावर अंगावर काटा येतो. इतिहास सांगतो की राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम यांच्या काळामध्ये अखंड डोंगराचा पाषाण पूर्णपणे वापरला गेलेला आहे आणि तो कोरून हे मंदिर साकारण्यात आलेलं आहे, बनवण्यात आलेलं आहे. कुठंही जोड नाही, कोणतंही सिमेंट नाही, कोणताही दगड बाहेरून आणून बसवलेला नाही. एवढं भव्य मंदिर, त्यातील खांब, गर्भगृह आणि सभोवतालच्या मूर्त्या नेमकं कशा कोरल्या असतील हा विचार करूनच बुद्धी थक्क होते. तुमच्या बुद्धीला विचार करायला भाग पाडते. भिंतीवर महाभारतातील काही प्रसंग जिवंतपणे कोरलेले आहेत. जणू ते आता बोलू लागतील. हे मंदिर म्हणजे मानवीय कौशल्याचा आणि कलेचा परमोच्च बिंदू आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही. आणि यामुळेच कदाचित जगभरातून हजारो नाहीतर लाखो पर्यटक या लेण्या पाहायला येतात, हे मंदिर पाहायला येतात.
बौद्ध आणि हिंदू लेण्यांचा प्रवास 1 ते 15 क्रमांकापर्यंत आहे. कैलास मंदिरांचं अद्भुत रूप डोळ्यात साठवून आपण नंतर निघालो ते उजव्या बाजूला म्हणजेच लेणी क्रमांक 1 ते 15कडे. या भागामध्ये आपल्याला प्रामुख्यानं बौद्ध वारसा आणि काही सुरुवातीच्या हिंदू लेण्या पाहायला मिळतात. लेणी क्रमांक 1 ते 12पर्यंत बौद्ध लेण्या आहेत. इथे आल्याच्या नंतर या लेण्या पाहिल्याच्या नंतर मनाला एक वेगळीच शांतता लाभते. या लेण्यांमध्ये बौद्ध भिक्खू जे असतात त्यांच्यासाठी बांधलेली विहारं, राहण्याचे कप्पे आणि ध्यान करण्यासाठी, ध्यान साधनेसाठी बांधलेली ग्रह जे आहेत, विश्रामगृह किंवा ध्यानागृह, ही अत्यंत अभूतपूर्व आहेत. यातील सर्वात खास म्हणजे 10 क्रमांकाची कारपेंटर्स केव, ज्याला मराठीमध्ये विश्वकर्मा लेणी असं सुद्धा म्हणतात. या लेणीत प्रवेश करतात समोर तुम्हाला दिसते ती भगवान गौतम बुद्धाची एक अभूतपूर्व मूर्ती. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या या मूर्तीकडे पाहिल्याच्या नंतर तुमच्या मनाला शांतता लाभते. या लेणीत छत अशा प्रकारे कोरला गेलेला आहे की ते लाकडी तुळ्यासारखे म्हणजेच वुडन बीम प्रमाणे वाटते, परंतु प्रत्यक्षामध्ये ती संपूर्ण दगडात कोरलेली आहे. तिथल्या ध्वनीचा आवाज एवढा अप्रतिम आहे की तिथं तुम्ही एखादा शब्द जरी उच्चारला तर मनाला शांतता लाभते. लेणी क्रमांक 13 ते 15मध्ये हिंदू लेण्या आहेत. बौद्ध लेण्या संपताच हिंदू लेण्यांचा टप्पा सुरू होतो. यातील 15 क्रमांकाची दशावतार लेणी खूप महत्त्वाची आहे. 2 मजली असलेल्या लेण्यामध्ये भगवान विष्णूंच्या वेगवेगळ्या अवतारांची आणि भगवान शिवांची अत्यंत आक्रमक व सुंदर शिल्पे आपल्याला पाहायला मिळतात. शिल्पे पाहून प्राचीन शिल्पकलाकारांच्या हातातील या लेण्या ज्या वेळेस आपण पाहतो, लेण्या पाहिल्याच्या नंतर एक गोष्ट निश्चित जाणवते की प्राचीन शिल्पे पाहिल्याच्या नंतर शिल्पकारांच्या हातात असणारी जादू अत्यंत प्रचंड आणि ऐतिहासिक ठेवा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. हिंदू बौद्ध लेण्यांचा हा सुंदर इतिहास अनुभवल्याच्या नंतर पुन्हा मी आलो कैलास मंदिराकडे आणि कैलास मंदिराच्या डाव्या बाजूला आल्याच्या नंतर पुढे निघालो लेणी क्रमांक 17 आणि 34 पाहण्यासाठी. हा परिसर आपल्याला हिंदू संस्कृतीच्या पुढील टप्प्यातून थेट जैन धर्म संस्कृतीकडे घेऊन जातो. लेणी क्रमांक 17 ते 29 यामध्ये ज्या लेण्या आहेत त्या लेण्या हिंदू धर्माशी संबंधित असून यामध्ये 21 क्रमांकाची रामेश्वर लेणी आणि 29 क्रमांकाची धुमार लेणी हे अत्यंत बघण्यासारखी आहे. धुमार लेणीची रचना जी आहे ती मुंबईच्या एलिफंटा घारापुरी ज्या लेण्या आहेत त्याच्याशी खूप मिळती जुळती आहे. इथे प्रचंड मोठे खांब आहेत, शिवाची शिल्पे आहेत आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर प्रचंड भव्यतेची आपल्याला या लेण्या पाहायला मिळतात. लेण्यांच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण प्रवेश करतो. जैन लेण्यांमध्ये या लेण्या 9व्या आणि 10व्या शतकातील असून त्या लेण्या ज्या आहेत जैन धर्माच्या दिगंबर पंथाशी संबंधित आहेत. यामध्ये 32 क्रमांकाची इंद्रसभा ही लेणी सर्वात सुंदर वाटते, आकर्षक वाटते आणि प्रसिद्धसुद्धा आहे. 2 मजली असलेल्या या लेणीच्या छतावर उमरलेलं कमळाचे कोरीव काम आहे. भिंतीवर भगवान महावीर, पार्श्वनाथ, बाहुबली यांच्या मूर्त्या आहेत. अत्यंत सुबकपणे आणि व्यवस्थितपणे कोरलेल्या या लेण्या आहेत. इथली शांतता आणि बारीक कोरीव काम पाहिल्याच्या नंतर तुमच्या मनाला निश्चितच हेवा वाटल्याशिवाय राहणार नाही. तुमचं मन या ठिकाणी रमणार आहे. दिवसभर लेण्या पाहिल्या. कैलास मंदिराच्या परिसरामध्ये ज्यावेळेस गेलो त्यावेळेस लेण्या पाहत असताना किंवा कैलास मंदिर पाहत असताना एक जाणवलं की मंदिराच्या खालच्या बाजूला जे हत्ती आहे, असं वाटतं की या हत्तीच्या अंगावर हे मंदिर उभा केलेलं आहे. आणि हे मंदिर पाहत असताना आणखीन एक गोष्ट जाणवते ती म्हणजे हे मंदिर जे आहे असं वाटतं की एखाद्या रथासारखं आहे. या मंदिराचा सगळा भार या हत्तीच्या अंगावर आहे असं पाहिल्याच्या नंतर वाटतं. या ठिकाणी खांबा आहेत. प्रचंड मोठं हे मंदिर आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे तर हे मंदिर खालून वरी बांधलेलं नाही आहे, तर वरून खाली कोरीत आणलेलं आहे. आणि तेही अशा काळामध्ये ज्या काळामध्ये कुठलीही साधनं नव्हती, फक्त छन्नी आणि हातोड्याच्या साहाय्यानं हे बांधले. यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. काही वर्ष जगातील अनेक लोकांना असं वाटायचं की हे मंदिर मानवी कला नाही आहे किंवा मानवाने बांधलेलंच नाही आहे, तर हे जे आहे ते फक्त आणि फक्त एलियन्सनं बांधलं आहे अशी सुद्धा एक धारणा होती. परंतु काही संशोधनानंतर हे सिद्ध झालं आणि कळालं की ही मानवी कला आहे. अभूतपूर्व मानवी कलेचा जगभरातील एकमेव मंदिर आहे जे वरून खाली बांधण्यात आलेलं आहे आणि कुठंही याच्यामध्ये जोड नाही आहे.
हेच या मंदिराचं, या लेण्यांचं वैशिष्ट्य आहे. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला याबद्दल सांगा. सकाळचा रेल्वे स्टेशनची प्रवास, शांतता आणि लेट झालेली ट्रेन आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील पळापळ, प्रवास आणि शेवट वेरूळच्या लेण्या एकाच ठिकाणी हिंदू, बौद्ध आणि जैन या तिन्ही धर्मांचा संगम पाहिल्याच्या नंतर आपल्याला निश्चितच अभिमान वाटेल. कारण या लेण्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यातली त्यात मराठवाड्यामध्ये आहेत. पूर्णच्या पूर्ण 34 लेण्या आणि कैलास मंदिर टेम्पल जे आहे ते फिरून झाल्याच्या नंतर कुठेही थकवा जाणवलेला नव्हता. कारण या ठिकाणी आल्याच्या नंतर एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळते. या ठिकाणचं आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण कैलास मंदिर म्हणजेच लेणी क्रमांक 16कडे जातो, तिथून आपल्याला लेणी क्रमांक 17 ते 34कडे जाण्यासाठी काही तिथल्या गाड्यासुद्धा आहेत, ज्यांनासुद्धा 40 रुपये तिकीट आहे. आणि ते दाखवल्याच्यानंतर, ते तिकीट काढल्याच्यानंतर आपल्याला तिकडंसुद्धा जाण्यासाठी गाडीची व्यवस्था आहे. म्हणजे तुम्हाला पायीसुद्धा फिरावं लागतं, परंतु येण्या जाण्यासाठी व्यवस्थासुद्धा आहे. आणि खरोखरच आपण बऱ्याच वेळा छत्रपती संभाजीनगरला जातो, परंतु बरीचशी अशी जणं असतात की जी या वेरूळच्या लेण्या आणखीनही भरपूर जणांनी पाहिलेल्या नाहीत. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दुसरा ब्लॉग करू अजिंठा केव्हचा.